श्री स्वामी समर्थ सर्वांना. तुमच्या घरात पितृदोष किंवा कालसर्पदोष आहे का? तर एक चांगली संधी आणि चांगला योग चालून आलेला आहे पहा. तो योग आहे गुरुपुषामृताचा योग. म्हणजे गुरुवारी 18 जून गुरुवारी सकाळी 6:04 सुरू होतोय. तो 11:32 आहे हा योग. या गुरुपुषामृतावर पिंपळाच्या झाडाचे पूजन अतिशय शुभ मानले जाते. याच्यामुळे की नाही घरातील पितृदोष असू द्या किंवा कालसर्पदोष असू द्या त्याचे निवारण होऊन तुम्हाला एकदम म्हणजे असं प्रसन्न वातावरण तुम्हाला मिळते. तुमच्या ज्या काही अडचणी आहेत त्यासुद्धा दूर होतात पिंपळाच्या झाडाचे. तर तुम्हाला काय करायचं आहे तर सकाळ सकाळ लवकर उठायचं आहे. लवकर उठून आंघोळ ते करायचं आहे. एका तांब्यात पाणी घ्यायचं आहे. त्याच्यात थोडीशी साखर टाकायची आहे. तो लोटा घेऊन धूप दीप घेऊन आपल्याला पिंपळाच्या झाडाला जायचं आहे. तिथं गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा पाणी टाका. नंतरनं दूध अर्पण करू शकता पिंपळाच्या झाडाला. आणि नंतरनं तुम्हाला गोड पाणी अर्पण करायचं आहे. गोड पाणी अर्पण केल्यानंतर धूप दीप लावायचं आहे. नंतरनं तुम्हाला पिंपळाच्या झाडाला 108 फेरी मारायचं आहे. ती फेरी मारत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे. असे केल्याने तुमचे जे पितर आहेत ते प्रसन्न होऊन तुम्हाला आशीर्वाद देतात आणि त्या पितरांना शांतता देखील मिळते. त्याच्यामुळे तुमच्या घरात जर पितृदोष असेल तर हे तुम्ही नक्की पूजन करा या पिंपळाच्या झाडाचं. आणि पुन्हा नंतरनं माझ्या प्रार्थना पण करायची आहे की माझ्याकडनं काही चुकलं असेल तर माफ करा आणि माझ्या जीवनात ज्या काही अडचणी सुरू आहेत त्या संपवून मला मार्ग दाखवा आणि माझे जीवन एकदम सुखकर करा अशी प्रार्थना करायची आहे. 108 फेरी मारायची आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. असे म्हणले जाते की पिंपळाच्या मुळात ब्रह्मा, खोडात भगवान विष्णू आणि पानामध्ये भगवान शिव वास करतात. या दिवशी पिंपळाच्या झाडाचे पूजनाचे खूप महत्त्व आहे. या योगावर जर तुम्ही घरात पूजा केली पिंपळाच्या झाडाची तर घरात सुख समृद्धी येते. आर्थिक अडचण असू द्या कसलीही अडचण असू द्या नष्ट होऊन तुम्हाला सौभाग्याची प्राप्ती पण होते. घरात कुठलीही अडचण असू द्या ती दूर होण्यास मदत होते. बघा तुम्ही घरात जाणवत असेल तुम्हाला कधी कधी कारण नसताना उगाचे वादविवाद भांडण होतात. बघा त्याला काहीच कारण नसतं पण उगाच वादविवाद चिडचिडपणा एकमेकांवर आणि म्हणजे घरात कुठलंही काम मार्गी लागत नाही किंवा नोकरी असू द्या किंवा व्यवसाय असू द्या त्याच्यात सारखं वारंवार तुम्हाला जर आहे ना तोटा होत असेल किंवा नोकरीमध्ये वारंवार तुम्हाला काहीच फायदाच होत नाही किंवा तुम्ही कितीही काम केलं तर त्याचं श्रेय मिळत नाही तर याचा ह्याचं कारण काय असतं माहिती का? पितृदोष असतो. त्याच्यामुळं की नाही या दिवशी तुम्ही पिंपळाच्या झाडाचे पूजन करा आणि तुमच्या कुठल्याही अडचणी असू द्या त्याच्यात पितर तुम्हाला शांत होऊन आशीर्वाद देतात म्हणले की देतातच. आणि एक खूप शुभ मानलं जातं बघा ह्या दिवसाचे. या दिवशी तुमच्या कुंडलीतले कुठल्याही वाईट ग्रह असू द्या ग्रहदोष असू द्या त्याच्यासाठी सुद्धा ही पूजा प्रभावी मानली जाते. अत्यंत प्रभावी मानली जाते. या पूजेने तुम्हाला विष्णू आणि लक्ष्मी मातेची कृपा पण होते. याच्याने तुमच्या घरात लक्ष्मी स्थिर होण्यास किंवा आर्थिक अडचणी असतील तर ते दूर होण्यास पण मदत होते. बघा पिंपळाच्या झाडाखाली तुम्ही शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा आणि भगवान श्री विष्णू आणि लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळवा. भगवान विष्णू तुम्हाला नक्की आशीर्वाद देऊन तुमच्या जीवनातील ज्या काही अडचणी ज्या काही समस्या चालू आहेत त्या निवारण होऊन तुमचे जीवन सुखमय हो. श्री स्वामी समर्थ.